चला सामना सुरू करायचा ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. मॅच इज ऑन. एकीकडे बालकुम तर दुसरीकडे आदर्श 11 पडले. असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी बालकुम संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. रुद्र आणि प्रतीक प्रथम आपल्याला पाहायला मिळतील. रुद्र आणि प्रथम ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल. मॅच इज ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. 3 ओव्हरची मॅच आहे आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली पंच कडबत असताना नॉट आउट एकदा कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न रनआउट साठी नो डाऊट असा इशारा येत असताना आलेली फक्त आणि फक्त सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. हे की आकड्यावर रुद्रच्या बॅट मधून आपल्याला सिंगल पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती एक. मॅच होऊ दे ही मॅच होऊ दे. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील सिद्धार्थ. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. इनटू दी स्लॉट गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम विकेट सिक्सर. यलगार केलाय आणि षटकार ठोकलाय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. यलगार करून षटकार ठोकलाय फलंदाज प्रथमने सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल रुद्राच्या बॅट मधून आली. धावसंख्या फलकावरती एक. त्यानंतर आलेला सिक्सर प्रथमच्या बॅट मधून. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला 7 धावा पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार मैदानावरती. बघूया कशी कामगिरी गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळेल. यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. आलेला दमदार षटकार प्रथमच्या बॅट मधून. सिक्सर आलाय. षटकाराच्या साथीने धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळतोय जो मात्र पहिलं मार्गस्थ. पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर 2 बॉलवरती 2 षटकार पाहायला मिळतात. एक्झॅक्टली मैदानावरती थोडस वेळ वाचवणं गरजेचं आहे. योगेश सर प्लीज पण ताकीद द्यायची. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. याची आपण नोंद करून घ्या. भरपूर उशीर होत चाललाय. आपल्याला अजून देखील पहिल्या फेरीतील 2 सामने कव्हर करायचे आहेत. ही मॅच आणि पुढील मॅच. त्यामुळे वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. गोलंदाज तयार. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न मैदानावरती मिस्टेक पाहायला मिळते. मिस्टेक पाहायला मिळाला. वेगाने फिल्डर आले. मिड विकेटचा फिल्डर स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो थोडस वाईड होता जरूर मात्र फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. एक्झॅक्टली मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे 14. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हे षटक फार महत्वाचं. या षटकामध्ये या मॅचचा रिदम सेट करण्यात येईल यातही मात्र शंका नाही. ऑन साईडला टर्न केलाय मात्र मिसहिट पाहायला मिळतोय. बॉल हवे मध्ये फाईन लेगचा फिल्डर डाऊन द बॉल कॅच घेण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आलेली आपल्याला पाहायला मिळते जी मात्र सिंगल. धावसंख्या फलकावरती 15. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये मिनिमम 40 रन्स बनवणं गरजेचं आहे. या मैदानावरती आजच्या दिवसाचा विचार केला तर धावा बनतायत हे आपण पाहिलंय आणि एक्झॅक्टली त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त धावा कुठनं 3 ओव्हर मध्ये अतिशय गरजेचं राहणार आहे. कशी कामगिरी होईल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. गोलंदाज तयार. ऑन साईडला टर्न केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. प्रथमच्या बॅट मधून निघाला अग्नी जजवाळा आणि बाहेर पडेल आतोफेचा गोळा. 6 धावेंसाठी षटकार. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 21 या आकड्यावर.
नवीन गोलंदाज दक्ष मैदानावरती पाहायला मिळतील. दक्ष वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. चला, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. दक्ष पाहायला मिळतील मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिला समा बालकुम संघाची धावसंख्या फलकावरती 21. तोडफोड फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतीये, ती म्हणजेच बॅटिंग करत असताना बालकुम संघाच्या वतीने एक्झॅक्टली मैदानावरती ज्या स्टार्टची गरज होती ती स्टार्ट मैदानावरती मिळवून दिली आहे आणि अशा प्रकारची स्टार्ट झाली. आता मेंटेन जरी 10च्या धावसंख्येने रन रेट केला तर देखील 40 धावा पडू शकतात, ज्या या मैदानावरती एक चांगली टोटल असेल. बॉल हवेमध्ये कॅच झाली कंप्लीट. लगी नजर फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. रुद्राच्या खेळीचा अंत. रुद्रा बॅक टू दी पवेलियन. आदर्श 11 पडले संघाला ही महत्वाची विकेट प्राप्त झाली आहे. रुणाल नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. रुणालच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं अतिशय महत्वाचं आहे. रुणाल आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं पतन. नवीन बॅटर रुणाल आपल्याला पाहायला मिळतील. चला रुणाल, वेळ वाचवणं गरजेचं. योगेश सर, आपण ताकीद द्यायची आहे. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. हळूवार गतीने आपण पाहू शकतो षटकांची पूर्ती होतीये, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये प्रत्येक संघाच्या वतीने सहकार्याची अपेक्षा असेल. कडप्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती एक्झॅक्टली आलेली आपण पाहू शकतो, जी मात्र सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा 22. त्यावेळेस देखील स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन होत असताना पाहायला मिळाला. अर्ली बॅट स्विंग. प्रथम तेच सांगत असताना की मैदानावरती एक्झॅक्टली या बॉलवरती मोठा सो घेणं गरजेचं होतं. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय आणि धावसंख्या फलकावरती 22. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी नाहीये. आता मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती होईल. आदर्श 11 पडले. विपक्ष पालकुमाशी लढत. एकीकडे कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट, दुसरीकडे ठाण्याचं क्रिकेट. ठाणे परिसरामधून बालकुम तर कल्याण डोंबिवली परिसरामधून इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय संघ. आदर्श 11 पडले. यावेळेस देखील हॅमर केलाय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट. एक्झॅक्टली तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, नकार दिला. थोडासा डिफेन्सिव्ह अप्रोच राईन विकेट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला 25 पाहायला मिळतील. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रथम स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात, ज्या प्रथमच्या बॅटमधून जबरदस्त फटकेबाजी आपण पाहिली. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रथमने 3 सिक्सर ठोकले असा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता या षटकाराच्या साथीने तो कॉन्फिडन्स बिल्डअप झालाय. आता तो कॉन्फिडन्स किती दूरपर्यंत जाईल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं.
धावसंख्या फलकावरती आपल्याला 25 पाहायला मिळते. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील पुन्हा एकदा तयार. स्लोवर वन पिक केलाय, पिकअप स्ट्रोक ऑन साइडला, लॉंग ऑनच्या दिशेला बॉल निघून चाललाय फिल्डरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला जबरदस्त 6 धावांसाठी. ह्यूज अन आउट ऑफ द पार्क, सिक्सर. प्रथम आग आहे, प्रथम छाग आहे. मैदानावरती काय बॅटिंग करतोय प्रथम. बॉल 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 बॉल. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली पाहायला मिळतोय. आलेली सिंगल पाहायला मिळेल. एका धाबेच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल, जे मात्र दुसरं धावसंख्या 32 35 धावा पाहायला मिळेल. चला मॅचच्या दिशेला आपण वळतोय, जिथे आपल्याला 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. हे क्रिकेट आहे. क्रिकेट आहे एक वेगळी दुनिया, एक वेगळी दुनियादारी नेहमी आपल्याला पाहायला मिळते. हे सारे कॅमेरा सोहम पाहायला मिळतील. सोहमच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं इंटरेस्टिंग. षटक क्रमांक पहिला अतिशय महागडं होतं. प्रथमच्या वतीने फार चांगली बॅटिंग व्हायला मिळाली. व नंबर 2 ला थोडीशी आपण पाहू शकतो कणकवत सुरुवात, मात्र त्यानंतर जबरदस्त कमबॅक. इथे स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचा फिल्डर फक्त बनेल, पण बघू शकतो मैदानावरती कॅच कंप्लीट झाली आहे. फिल्डर बघेल आणि मैदानावरती कमालीची कॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. बघत असताना आपण पाहू शकतो दूरवरचा बॉल, मात्र हवेचा रूप देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सोहम आपल्याला पाहायला मिळतील. सोहमच्या वतीने पहिल्याच बॉल विकेटचं पतन होत असताना बॉल हवेमध्ये होता, असं वाटलं की कदाचित सिक्सर जाईल. खेळाडू बघत होता, मात्र त्याने कॅच देखील पकडली. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील कॅच साठी. कॅच साठी ड्रॉप बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफला क्लिअर करत हा चौकार. 4 धावांसाठी गुड स्ट्रोक, चौकार. धावसंख्या चौकाराच्या साथीने पुढे सरकत असताना 36-36 धावा. विकेटचं पतन, त्यानंतर आला चौकार. धावसंख्या 36. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये 4 जरी आले तरी धावसंख्या 40च्या आसपास आपल्याला पाहायला मिळेल, आणि ती धावसंख्या मैदानावरती एक फार चांगली टोटल असेल. गोलंदाज तयार. यावेळेस देखील फार चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. एक्झॅक्टली नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज बाद. विकेटचं पतन, बॅटरच्या खेळीचा अंत. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज वेदांत बॅक टू दी पवेलियन. विकेट नंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. मैदानावरती नवीन बॅटर पाहायला मिळेल. शिवमच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं महत्वाचं अतिशय. महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी होईल का ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज, आपण सातत्याने उल्लेख करतो. यावेळेस पुल केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. शिवम आले, मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होते. फलंदाज प्रथम ना, प्रथमच्या बॅट मधून हा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिक्सर.
रुणाल आहे का? रुणालच्या बॅट मधून रुणाल म्हणजे विकेट आहे ना रुणाल तुझ्या मारतो त्याने 3 चांगले 6 आणि षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. स्पेशली प्रथम आउट झाल्यानंतर रुणालच्या वतीनं धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 42 42 जबर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 42 जबर धावफलकावरती जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. एक विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सिक्सर पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्यात, मात्र 2 महत्वाचे विकेट देखील कॅरी केलेत गोलंदाज सोहमने. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता. मैदानावरती आलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न एक्झॅक्टली मैदानावरती दोन आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे 44. आता शेवटचा बॉल, शेरी ऑन द केक. लास्ट बॉल वरती मोठा स्ट्रोक येईल का पाहणं महत्वाचं आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल वसार विपक्ष मानकोली अशा 2 नामांकित संघांमध्ये चुरशीची लढत आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. इंटरेस्टिंग मॅच असणार आहे, यातही मात्र शंका नाही. कोडप्याचा बॉल खोदून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. मैदानावरती आलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. बघता बघता रनआउटचा प्रयत्न आणि नॉट आउट. 2 धावा कंप्लीट अशा रीतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 46 47चं लक्ष. चला 46 इज द स्कोर. आदर्श 11 पडले संघाला 47चं लक्ष. मालकम संघ लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. जितू सर, पुढील मॅच टॉस आपण करूया. एकीकडे संघ वसार, दुसरीकडे मानकोली. चला दोन्ही संघ उपस्थित आहेत, पण टॉस देखील करतोय. चला वसार संघ टॉस साठी या. मानकोली संघ उपस्थित आहे, वसार संघ. जितू सर, ओव्हर किती 3 ओव्हर. ही मॅच झाल्यानंतर काय जुना बोलते मॅच आहे ना. हे जिंकल्यावर यश यश नाही बघा चला टॉस झालाय, टॉस जिंकला वसार संघाने. डिसिजन कळवायचंय. 3 ओव्हरची मॅच असेल आणि लगेच डिसिजन देखील कळवायचं वसार संघ. चला मॅचच्या दिशेला आपण देखील वळणार आहोत. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 46 46 धावेचं लक्ष, 47 47 धावेचं आपण पाहू शकतो. 47चं लक्ष, 46 धावा फलकावरती आहेत आणि 47चं लक्ष. लक्षाचं पाठलाग कसं होईल हे पाहण्यासाठी, हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती वन्स अगेन इन्व्हाइट करतोय वन ऑफ द फायनेस्ट कॉमेंटेटर. फार चांगला आवाज आहे. आवाजाच्या जोरावरती पुढे देखील फार मोठी कारकीर्द असेल सरांची, यातही मात्र शंका नाही. फार चांगला आवाज आहे आणि नक्कीच उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. स्वागतम, शुभ स्वागतम, आता स्वागतम. याच दरम्यान मुकुंद शेठ पाटील साहेबांची, मुकुंद शेठ म्हात्रे साहेबांची देखील नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम, शुभ स्वागतम, आता स्वागतम. मुकुंद शेठ म्हात्रे साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत, सुस्वागतम, शुभ स्वागतम, आता स्वागतम. मुकुंद शेठ म्हात्रे साहेबांची नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. 47चं लक्ष टीम आदर्श 11 पडले. वसार संघाने टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अरे तुम्हाला नाही, त्यांना बोललो. लगेच फिल्डिंग लावून घ्या टीम बालकुम. ही विनंती असेल. बॅटर्स मैदानावरती लवकरात लवकर पोहोचणं गरजेचं आहे.
थँक्यू सो मच. नुकताच त्यांचा आवाज आपण ऐकला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगमध्ये ते आमचे जवळचे मित्र प्रसन्न सरांचा आवाज तुम्ही ऐकला आणि इथून 46 बनवल्या 47 धाव्यांचं एक मोठं लक्ष, इथून एक मोठं आव्हान इथून पार करत असताना संघ आपण पाहतोय एका बाजूला टीम बाळकोम आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे तो मात्र टीम मैदानाच्या आतमध्ये आदर्श 11 पडले संघ फाईट करतोय आणि इथून चांगला खेळ करणं गरजेचं आहे कारण 3 ओव्हरमध्ये 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. कारण कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं चेसिंग या क्रीडांगणावरती होत नाहीये लवकर बघायला गेलं तर मात्र इथून करणं गरजेचं असणार आहे आणि इथून या मॅच मध्ये कोण बाजी मारणार कारण कालच्या दिवसामध्ये आपण बघायला गेलं टीम खंबालपाडा संघानं अतिशय चांगला खेळ केला आणि संघ फायनल मध्ये दाखल झालाय. या मैदानाच्या आतमध्ये आज कोण संघ बाजी मारणार नुकतेच त्यांचं या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले ते माननीय सन्माननीय आदरणीय मुकुंद शेठ म्हात्रे ते देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. चांगलं क्रिकेट इथून मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 मध्ये आलाय तो रुद्र आणि स्ट्राईक एंडला फलंदाज दक्ष 9 सेकंडला चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 47 चा पाठलाग करत असताना पहिलाच बॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं लेग वाईचा इशारा पंच आम्हाला सांगतात एका बाजूला जितू पाटील या स्पर्धेचे स्वतः आयोजक आपण मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि एका बाजूला टीम आदर्श पडले आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपण पाहतोय तर मात्र टीम फाईट करत असताना बाळकू पुन्हा एकदा इथून आपण पाहतो पाटणं खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव कंप्लीट झाले सिंगल वरती समाधान मानावं लागणार आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं भरपूर गरजेचं आहे. क्वालिटी क्रिकेट चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं असणार आणि इथून चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवणं भरपूर गरजेचं आहे आणि मालिकावीर त्यांनी आपल्याला स्पर्धेमध्ये सायकल दिले ते देखील काही क्षणामध्ये उपस्थित राहणार आहेत. नरेश ठाकूर ते देखील उपस्थित राहतील या स्पर्धेसाठी त्यांचं देखील आपण स्वागत नक्कीच या स्पर्धेमध्ये करणार आहोत. नक्कीच फलंदाजाचा इशारा धावा किती असतील या बॉलवरती एक सिंगल इथून मिळणार आहे. चांगलं क्रिकेट इथून दाखवणं दोन्ही टीमला गरजेचं अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीसाठी आले ब्रदर्स 11 चषक सोनारपाडा आयोजित ब्रदर्स चषक 2026 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये चारही बाजूने आपण पाहतोय आज जसं फायनलचा दिवस फायनलची मॅच सेमीफायनलची मॅच चालू होईल तशी गर्दी थोडीशी वाढेल आणि हा बॉल प्रॉपर टायमिंग लॉंग ऑफ बाउंड्री कव्हर होईल का नाही होणार. फलंदाज बाद विकेटचं पतन बॅटर मैदानाच्या बाहेर जात असताना चेतन बॅक टू द पवेलियन पहिला धक्का मैदानाच्या आत टीम आदर्श पडले संघाला डीजे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये का फटका सजवला आल्याबरोबरच सिद्धार्थनं 6 धावांसाठी षटकार आला. 1 टू गो शेवटचा बॉल बाकी आहे. बॉल तयार
पुन्हा एकदा चांगला फटका घेऊन काढला हलक्या तणात कस केले क्षेत्ररक्षक आहेत आपल्याला पाहायला मिळते एकदा कंप्लीट झाली घाई जास्त केली क्षेत्ररक्षकाने खराब फिल्डिंग पाहायला मिळाली तोपर्यंत धावा कंप्लीट झाला 2 तिसरीचा कॉल होता मात्र नाकारला 2 धावेवरती समाधान मानावं लागेल टीम बॅटिंग करत असताना आदर्श क्रिकेट क्लब पडले धावा बनवल्या मैदानाच्या आतमध्ये 11 पहिलं षटक संपलं 12 मध्ये आता बनवायच्या टीम बॅटिंग करत असताना आदर्श क्रिकेट क्लब पडले संघाला 36 गरज आहे वेळ न घेता लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं कारण पंच आपल्या जवळ वेळ नाही टीम मिटिंग कोणत्याही संघाला घ्यायला लावू नका कारण आजच्या दिवसामध्ये अजून आपल्याला पाहायला गेलं तर 5 मॅच कव्हर करायचे प्लीज वेळेचं बंधन तितकं करता येईल तितकं वेळ कमी घ्या कारण आम्हाला आज भरपूर मॅच इथून कव्हर करायचे आहेत आणि आम्हाला आज प्राइस डिसिजन देखील इथे घ्यायचं आहे कारण आजच्या दिवसा फायनल्स आहे मालिकावीर या स्पर्धेमध्ये सायकल कोण घेऊन जाणार आपण पाहणार बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर कोण घेऊन जाणार आहे या स्पर्धेमधून आपण संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये नक्कीच पाहणार आहोत प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये कॅश प्राइस 30,000 आणि द्वितीय 20,000 या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कोणाच्या नावावरती राहील गेले 2 वर्ष आपण बघितलं पिसवली संघ अतिशय चांगला खेळ राहिला मात्र आज कुठेतरी थोडेसे कमी पडले सुमित पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या नावाला अतिशय चांगली अशी मेहनत तो संघ घेत होता मात्र आज कुठेतरी थोडासा कमी पडला या स्पर्धेमध्ये आणि इथून कुठेतरी या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार नाहीये पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी परास्त झाले बॉल तर यार 12 मध्ये 36 गरज आहे 12 बॉल 36 धाव्यांची गरज मात्र 6 षटकार इथून मारायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये टीम बॅटिंग करत असताना आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाव वेलकम सुस्वागतम नरेशजी ठाकूर या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून मालिकावीर देण्यात आली आणि पहिल्याच बॉल वरती इथून विकेट पतन फलंदाज बाद माघारी परतावा लागेल खेळाडू दक्ष बॅक टू द पवेलियन दुसरा धक्का टीम बॅटिंग करत असताना आदर्श क्रिकेट क्लब पडले संघाला डीजे सुस्वागतम माननीय सन्माननीय आदरणीय यांना त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण बघितलं मालिकावीर सायकल देण्यात आले ती नरेशजी ठाकूर आणि त्यांच्या सोबतीला बालाराम ठाकूर आणि बालचंद मात्र त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि कुणाल केने तुमचं देखील सहर्ष स्वागत याच्या मुख्य व्यासपीठावरती आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मालिकावीर सायकल देण्यात आली आहे कारण आपण बघत असतो भरपूर स्पॉन्सर हे विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला सायकल देण्यात आली आणि खरंच कौतुक करेल हे जर स्पॉन्सर नसते तर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली नसते विशेष सहकार्य त्यांचं स्वागत करणं भरपूर गरजेचं आहे आणि या वेलकम नरेश ठाकूर आणि त्यांच्यासोबत राहिलेल्या उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा आपण बघतो त्यातनं खेळून काढला क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट झाले सिंगल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत बघायला गेलं तर 12च्या घरामध्ये बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये 2 अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये बघत असताना आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्क वरती गोलंदाज वेदांत आला इथून मॅच मध्ये काय होईल आदर्श क्रिकेट क्लब पडले संघ चेसिंग कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये अवघड करून जातं मात्र या मॅच मध्ये काय असेल सिद्धार्थच्या बॅटनं आडवा बॅटनं घेऊन काढला बॉल सीमा रेषेत बाहेर निघून चाललाय हवाईचा पर बाय बाय टाटा बिग षटकार हे पण क्वालिटीचा ब्रँड काय असतो ना तर दाखवलाय सिद्धार्थनं 6 धावा नक्कीच नुकतंच त्यांचं संगीत ऐकलं या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ते आयोजक जितू पाटील योगेश पाटील आणि अनिश केणे या तिघांनी नक्कीच ही स्पर्धा भरवण्यात आली बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या प्रयत्न चांगला राहिला मात्र फिल्डिंग चांगली आहे अगदी चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला वेगानं धावत गेला बॉल अडवला
आणि जेव्हा तुम्ही क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळता तेव्हा आम्ही नेहमी सांगत असतो फिल्डिंग तुमच्या जवळ चांगली असणं गरजेचं आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये त्या खेळाडूनं केलं. जिथे 4 मिळाल्या असत्या तिथे 2च खर्च केला. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल अडवला अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समीकरण आहे 8 बॉल 27 इथून करायचे आहेत बॅटिंग करत असताना टीम आदर्श क्रिकेट क्लब पडले या संघाला. आणखीन एक बॉल सीमा रेषा पार लॉंग ऑन आणि लॉंग बाउंड्री कव्हर करत असताना निघून जातोय. नो प्लस 6 म्हणजे 7 धावा या धावफलकावरती ऍड होतील. डिझाई नक्कीच ओमचं कौतुक नक्कीच करेल कारण कालपासून जी मेहनत त्या स्पर्धेसाठी त्याने घेतली ना अतिशय चांगली केली आणि गणेश देशमुख स्कोररच्या भूमिकेमध्ये शेवटपर्यंत होते. यश खेणेने देखील अतिशय मेहनत घेतली. याचं नाव घेणं देखील गरजेचं आहे कारण भरपूर अशी मेहनत त्यांची देखील या स्पर्धेसाठी राहिली आहे. चांगला खेळ इथून करणं गरजेचं. धावसंख्या धावफलकावरती 27 सिद्धार्थ जणू काय ठरवून आला की मॅच मला घेऊन जायची ही. आणखीन एक येतोय की काय बॉल हवेमध्ये फसला आणि इथून फ्री हिटची आहे संधी. इथून सिंगल मिळेल आणि इथून सिंगल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतं 28 धावा झाल्यात. लक्ष्य या मॅच मध्ये 47 आहे. फ्री हिट होता म्हणून त्यामुळे खेळाडू बसावला आणि त्यानंतर सुरक्षित कारण सिद्धार्थला माहिती आता स्ट्राईक त्याच्याजवळ देणं जास्त गरजेचं आहे. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. त्याच्या बॅटमधून रन चांगला येत आहेत आणि तिथे ती बॅट देखील अतिशय चांगलं आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना. 1 टू गो शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 चेंडू आणि रन करायचे असतील मैदानाच्या आतमध्ये 19 धावा. 7 मध्ये 19 जास्त मोठं नाहीये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज पुन्हा एकदा हा बॉल हवेमध्ये उंच भरपूर गेलाय. एलिव्हेशन कमी क्षेत्ररक्षक खाली आहे. टिपलाय जाईल लॉंगॉटला फलंदाज बाद. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम बॅटिंग करत असताना आदर्श क्रिकेट क्लब पडले संघाला फलंदाज बाद. मगाशी देखील उल्लेख केला माननीय सन्माननीय आदरणीय या स्पर्धेसाठी उपस्थित पाहुणे मुकुंदजी म्हात्रे आणि या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून मालिकावीर देण्यात आले ते मात्र माननीय सन्माननीय आदरणीय नरेश ठाकूर हे देखील उपस्थित आहेत. बाराराम ठाकूर आणि त्यांच्यासोबत बाळचंद्र म्हात्रे आणि कुणाल केणे यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. अतिशय चांगली स्पर्धा अंडर 21 अशा स्पर्धेमध्ये अशी स्पर्धा एवढं मोठं व्यासपीठ बघायला मिळत नाही. मात्र अतिशय चांगलं आयोजन त्याच्या माध्यमातून हो बॉल अडवायचा होता जोरात लागला असला आपल्याला पाहायला मिळतो. इथून महत्वाची विकेट फलंदाज बाद. ज्या खेळाडूच्या बॅट मधून धावा वेगानं येत होता त्याला कुठेतरी तुम्ही माघारी पाठवलं आणि बिग विकेट फलंदाज पाणी घेऊन जा पटकन प्लीज आणि स्प्रे असेल तर स्प्रे देखील घेऊन जा प्लीज. खेळाडूला दुखापत झाली.
सहकारी नक्कीच कौतुक करेल आपल्याला पाहायला मिळतात उपस्थित मान्यवर आपल्याला बघायला मिळतील मुख्य व्यासपीठावरती बाळाराम ठाकूर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला विशेष सहकार्य राहिलं त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत धन्यवाद. नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं त्यांनी देखील या स्पर्धेसाठी मुलाचं सहकार्य केलं त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं इथून सुरक्षित आहे खेळाडू. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये बॉल शिल्लक आहेत ते मात्र 5 आणि रन बनवायचे असतील 18 म्हणजे 3 षटकार इथून ठोकायचे त्याच्या बॅट मधून आल्या असत्या तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन कोण आहे? आयुष वरती जबाबदारी दिली. आयुषच्या खांद्यावरती आता बंदूक आहे आणि ती गोळी कशी मारायची ते आयुषच्या आता हातामध्ये आहे. टप्पा पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर राहिला. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आता मात्र 5 बॉल करायचे रन 17. खतरा कुठल्या टीमला मिळेल? टीम आदर्श पडले की टीम बाळकुम. 5 मध्ये 17 करायचे आहेत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण शेवटच्या षटकामध्ये बघतोय गोलंदाज दिनेश. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय बॉल लॉंगॉफलाच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे एकदा कम्प्लीट झाले. दुसरीचा कॉल आहे. खेळाडू कुठेतरी थांबला त्यानंतर दुसरी होईल का कम्प्लीट आणि स्ट्राईक त्याला हवी आहे आणि दुसरी धाव इथून स्ट्राईक रोटेट केल्याने फलंदाज बाद झाला. आणखीन एक धक्का डीजे. नुकतंच आपल्याला पाहायला मिळतं इथून मैदानाच्या आतमध्ये बॉल तयार. फुल टॉस आहे. यासाठी स्ट्राईक रोटेट केली आहे व सीमारेषेच्या बाहेर मस्तक पे दस्तक निघून जातोय लांबलचक सीमारेषा पार येतो उत्तुंग षटकार. माननीय सन्माननीय आदरणीय नरेश ठाकूर आतापर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये 30 बाईक त्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. खरंच कौतुक करेल आणि आपण स्क्रीनवरती देखील त्यांना पाहू शकता. आणि आत्ताच नुकतीच RM11 सोनारपाडा आई गावदेवी चषक आपण पाहिलं त्याच्यामध्ये देखील त्यांनी बाईक पुरस्कृत केली. थँक्यू सो मच. ते नक्कीच या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 3 बॉल आणि 10 ची गरज. बॉल आलाय. बॉल घ्यायचा लगेचच मॅच चालू करा प्लीज विनंती असेल कारण आजच्या दिवसामध्ये अजून 5 मॅच कव्हर करायचे आहेत. वाजले बघायला गेलं तर आपण 3 अजून काल देखील आपण बघितलं 7 अंधार झाला. ही स्पर्धा आपल्याला लवकरात लवकर कव्हर करायची आहे. आपल्याला फायनल देखील 2 ते 3 ओव्हरची खेळवायची आहे. असं खेळ तुम्ही तुमच्या माध्यमातून सहकार्य करायचं आहे. खेळाडूंनी नक्कीच ही स्पर्धा आपली आहे. आणखीन एक आडव्या बॅटनं लागोपाठचा दुसरा निघून जातोय. बिग 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 येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ची गरज आहे. हो हो कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 मध्ये 4 आणि या 2 बॉल मध्ये जर सामना जिंकवला या बॅटरनं तर अनिश यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. वसार टीम आतमध्ये नका प्लीज आपण ग्राउंड मध्ये आहेत.
ग्राउंडच्या बाहेर जे काय असेल ते, कारण मॅच चालू आहे. 2 मध्ये करायचे आहे, तिथून 4 हा महत्वाचा बॉल असणार आहे या मॅच मध्ये. बॅटरनं 2 मध्ये 2 ठोकले. तिसरा येईल का? तिसरा उंच गेलाय भरपूर वरती आहे. क्षेत्ररक्षक आहे, चुकी कोणतीही नाही. फलंदाज बाद, विकेट पतन. माघारी परत तो खेळाडू ज्याच्या बॅट मधून मॅच पूर्णपणे त्याने फिरवली, तो खेळाडू आयुष पाल. आतमध्ये एक बॉल आणि रन करायचे आहेत, त्या मात्र 4. बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये नवीन निशांत वरती जबाबदारी आहे. 1 मध्ये 4 बनवणार का निशांत? कारण आतापर्यंत जर बघायला गेलं तर 3 मध्ये 18 करायच्या होत्या, मात्र 2 षटकार ठोकले त्या खेळाडून. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून अतिशय चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. 1 बॉल 4 ची गरज. निशांत छोटा पॅकेट बडा धमाका करेगा क्या मैदान के अंदर? आपण बघणार आहोत. इथून आता 1 बॉल आणि रन करायच्या 4. प्रत्येकाच्या मनामध्ये धगधग धगधग जरूर असेल, कारण 1 मध्ये 4 करायचे आहेत. घाम तर कुठलाच असेल, कारण प्रत्येक बसलेला प्रेक्षक उभा राहिला असेल. आणि इथून करायचे आहेत 1 चेंडू 4 धावा. 1 बॉल 4. कोण जिंकेल मॅच? टीम बाळकुम की टीम पडले? टाळ्या वाजवायच्या त्या बॉल साठी. गोलंदाज थोडासा दबाव मध्ये प्रेशर आहे, कारण त्याला माहिती आहे हा बॉल खूप महत्वाचा आहे. 1 बॉल आणि रन करायचे आहेत, त्या मात्र 4. 1 चेंडू 4 धाव्यांची गरज. नेक्स्ट मॅच टीम वसार आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करणारा टीम मानकोली. आणि ही गॅप बरोबर होती. काय नशीब आहे आज क्रिकेट पडले संघाचं. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय, म्हणजे आज अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. डीजे एक संगीत झालंच पाहिजे.